नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर जावो, कारण नवीन वर्ष आहे आणि आजपासूनच तुमच्या वर्षात पूर्ण वर्ष असं खुशीचं जावं, असं आनंदी जावं, हीच माझ्याकडून स्वामींच्यांनी प्रार्थना आहे. आणि खरंच खूप सुंदर असे दिवस जावो तुमचे, छान छान जे कधी तुमच्या आयुष्यात घडलं नसेल, त्याची तुम्ही वाट पाहत असाल, ते खरंच घडावं. आणि आज मला फील बेटर होत आहे, खूप सुंदर वाटत आहे आणि मी स्वतःच उठले आहे, की म्हटलं नाही आता आपल्याला पूर्ण करावंच लागेल. म्हणजे नाही का, असं किती दिवस राहायचं की बरंच नाही म्हणून म्हटलं जाऊ देत, आता नीट होऊयात. आणि म्हणून केस पण धुतले आहेत मी. आणि काय फक्त हेच राहिलंय, आज काय करणार, आई आल्या होत्या काल, तर तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. आणि आज काय नाही, आज मी तुम्हाला सांगितलेलं रिझर्वेशन नाही, रिझोल्युशन घेतलं आहे मी, की मी चहा वगैरे पिणार नाही. आणि आज चहा यांना बनवला होता, तर कधी कधी कसे लेट झाला म्हणून तसेच निघून जातात, तर चहा तसाच होता. आणि मी अंघोळ करताना असंच विचार करत होता, मी तर रिझोल्युशन घेतलं आणि चहा प्यावा लागतो का काय मला आहे, आणि मला फेकून द्यावा लागत नाही. पण नक्की काय झालं, म्हणजे बाहेर आले म्हटलं बघू आता, प्यावा तर लागतोयच, कारण फेकू नाही शकत. बघते तर खरंच चहा नव्हता. म्हणजे ते देवाच्याच मनात आहे की मी हे सोडून द्यावं खरंच, कारण मला पण खूप त्रास होतो याचा. आणि आता मी स्टार्ट करत आहे. त्याच्यामध्ये कसं शुगरी पदार्थ आणि नाही का, मैदा वगैरे मी अवॉइडच करणार आहे. तर चला स्टार्ट करते, मी तुमच्याशी शेअर करते. चला. आणि काल ना हे बसले मी हे ब्रेसलेट बनवलं आहे. चला आता चला पाणी पिते वगैरे, आणि पण तुमच्याशी काय शेअर करायचं असेल तर मी करते. चला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी गुळाचा चहा घेतला आहे आणि ब्लॅक टीच घेतला आहे मी आज. याच्यामध्ये अद्रक टाकले फक्त, आणि गुळ टाकला आहे, चायपत्ती गुळ. अशा प्रकारे मी स्टार्ट करते आता दिवस, आणि स्वयंपाक करायला घेते आणि नंतर बाकीचं करते. चला करून घेते. मी आज बनवली होती वाटाण्याची अशी प्रकारे भाजी, जी शेंगदाणे टाकून बनवली, आणि असे पराठे बनवले वगैरे. आता ना भांडे घासायचे आहेत, पाणी येणार आहे म्हणून थांबले. आणि नोट्स घेते मी जरा. चलो चला चला, आता आम्ही निघतो. कुठे जातो माहित नाही आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. आता बघू सेम बघू बघा, रोचिष्णू आपण बघू तर पूर्ण सेम झालं, पूर्ण. तू पण व्हाईट, मी पण व्हाईट, है ना. चला आता जाऊ, तुम्हाला दाखवते. त्यानंतर आम्ही निघालो, तर आम्हाला माहितीच नाही कुठे जाणार आहेत, तरी पण निघालो. आता म्हटलं नवीन वर्षाचा नवीन पहिला दिवस छान असा पद्धतीने सुरू करावा ना, की आजारपणात घालून. अशा प्रकारे आम्ही स्टार्ट केला आहे जायला. आता वाटते असा काढला असता, शूट काढला असता. आता काय सिग्नल फिल्म कडून मी तर जरा आजारी असलं स्वतः एन्जॉय करायचं. तिथं केवढे आजार तिला एन्जॉय केलं. इकडून आल्यावर मुंबईवरून गेल्यात, तिला एन्जॉय केलं. नवीन वर्षाचं कुठेतरी जायलाच हवं असं आम्हाला तर वाटतं, कारण मी तर एवढी आजारी होते 3 दिवस झालं, पण मला उठूशी वाटत नव्हतं. पण फायनली आम्ही डन केलं. हे तर नको नको म्हणत होते, पण मी फायनली आम्ही डन केलं आणि आम्ही निघालोत. कुठे निघालोत, काय निघालोत यांनी तर सांगितलं नाही. आणि आम्ही येऊन पोचलो आहोत या तळ्याच्या तिथे. खूप सुंदर असा तळा आहे. मला नाव वगैरे काय माहिती नाही. जर माहिती असेल तर मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन, तर चेकआउट करायला नका विसरू. तर आम्ही पोचलो आहोत. खूप मस्त असं इथे वाईब्स आहेत, गुड वाईब. चला मग, हे बघ फिश वगैरे, किती मोठे डॉल्फिन आहे.
काय काढू शकतो. हे मी बोटचं तिकीट घेऊन येतो. नंतर कुठं आहे चालू आहे? ठीक आहे, काउंटर आहे ना, ती मोठी बोट आहे. राऊंड मारून एक 5 मिनिट. तुझं बोटिंग करायची? ए जातो इकडे हे बघ ना. हा आपल्या पप्पा बुक करतो तिकीट काढतो तिकीट. हे बघ ती इकडे रोजिष्णू फोटो. आवाज येतो का माझा? हो चला, झालं का तुमचं? मला सांगायचं तर मी घेतलं असतं. कुठं? फर्स्ट टाईम आम्ही बोटमध्ये मी जाणार होती खास करून, आणि मला यातलं काहीच माहिती नाही, पण यांनी म्हटले चल आपण जाऊयात. आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे फिशर्स आहे, म्हणजे नाही का फिशेस आहेत, आणि म्हणजे फिश असे ठेवले आहेत त्याच्यामध्ये. तर खूप सुंदर असं वाटतं. तर समजा मी जर म्हटले असते मी आजारी आहे आणि मी घरातच बसले असते, तर मी परत रिकवर झाले असती. ते नंतर 8-10 दिवस लागले असतील कदाचित. आधी आपण बोटीचा एक राऊंड मारतो, नंतर बाकी काय मजा येते. मग आता लगेच जायचं. इकडे बोट लागेल बघ ना. बघा आमचे सेम कपडे आहे का? सेम आहे ना, कॅमेरात सेम दिसते. तो एड गुरुवाची शूट. कोणत्या बोटचं घेतलं? इकडे मशीन बोट गर्दी गरज नाही. मोटर बोट आहे, जाऊन एक राऊंड मारून. पण कोण चालवणार ते? येणार आहे उसके अंदर. एवढे सारे लोक बसते. बाबा मला हाताला पकड. 4 जण जाणार, 3 जण 4 जण. बाई मम्मी काय बाई काय झाली? बापरे. ए सरक बाबू, सरक सरक सरक. कुठं बसायचं? इकडे बसतो ना. या इथं बस. नको नको, तिकडे येणार जाणार. हे बाबा विचार आईनं बसायचं होतं. कुठे चालला हो तुम्ही? रोजिष्णू चलो तुला उभा राहा. लक्ष्मी देवी. अरे अरे आईला नाही आता. मग आई ना आईला नाही विचार. बाईक वरती आलो ना, कसं आईला बसवायचं? बाईकचं काय? बाईकचं काहीच नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बनणार आहे आतमध्ये जा. मी आणि सुमितने अशी बोटिंग केली होती पॅडल. तुम्ही काय पण बोलता. मजा आली डुबी. मजा आली रोजी. एवढं पुढं बसलेत, कोण दिसायला ना कॅमेऱ्यात. काय फायदा आपल्या लोकांना? म्हणजे तुम्ही लोक कोण दिसत नाही. आता पण शिफ्ट करणं आहे ना. टाकू का पाण्याच्या झालं तसली नको. त्याला लावावं लागतं कवर काढून. कवर काढू काढा, पण मग मला सांगायचं नाही. काय सांगायचं? रिस्क. बाई किती छान वाटायला. मी कधीच नाही बसले मी लहानपणी. बोटिंग अलाउड आहे, स्विमिंग अलाउड आहे.
करू दे, फ्रंटवर बसायला मिळालं त्याला. जरा दिमाग केला ना. आता तुमच्या मोबाईलमध्ये लाईट आहे. डुकू कुठे गायब झाला आहे? डुकू आईला दाखवत. बिचारे परेशान होते. काय करते? छान छत्रपती शिवाजी महाराज जय. जिजाऊचा शिवाजी महाराजांचे आपण घेऊ शकतो. येईल ना आता इकडे बसायचं असं. असं बसायचंय, असं बसायचंय. इकडे बॅग पाठीमागं कसं असं असं बसायचंय. ओके ठीक आहे. तुम्ही अशा वाचलात ना तशा मी एकटीच आले. अरे पोरांना सांभाळू नको का? घ्या ना तरी त्यांना मिडलमध्ये. तुम्हाला मिडलमध्ये ते तिकडेच बसायचं म्हणते. ते नको द्या म्हणजे कुणालाच नाही का घ्या. बाबा पालू. इथे बोटमध्ये बसल्यानंतर मला हा अनुभव आला मात्र की खरंच खूप सुंदर वाटतंय. कारण आपण असं वाटतंय की कुठे जावं नाही किंवा काय नाही, पण खरंच एकदा बाहेर निघालो ना खूप मस्त वाटतंय. मला बाहेर ट्रॅव्हलिंग वगैरे करण्यासाठी खूप आवड आहे आणि आम्ही जातो तसं. आणि याच्यामध्ये काहीच हे नाही की एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. झाले हल्ली तरी काय नाही ना. हा आता काय फिश वगैरे बघायचं. परत तिथंच आता बस बसलं आहे. हा तिकडं बोल. चला मज्जा आली. हे मज्जा आली का तुमच्या? जाऊ दे एन्जॉय. डुग्गू म्हणजे काय नकली आहे? कोण बोलतो? नीलमला फोन केला तर श्री ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ त्याच्या समोरच फालुदा खायचा. फालुदा बाबा फालुदा. आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम असते फालुद्यामध्ये. इतना वो ओकरा दतवा देखा कैसन सड़ गया वहाँ. उस दिन रतिया में रो रहा दतवा दुखत है. हम 12 बजे जाके दवाई लाए रहे. ये दतवा तो देखो छोरे का है. देखो रे, ये देखो वो क्या करते दतवा सड़ गया. उस दिन अचानक रात को उठ के रोने लगे. पापा दांत दुख रहे. मैं 12 बजे जाके मेडिकल की दवा लेके आया. ओखरे कुछ नाही ले काय ना काय दाखवत राहते. नंतर मुलांनी देखील मस्त असे कपडे घातले होते सेम, तर खूप छान असे क्यूट दिसत होते म्हणून त्यांचा स्लोमो घेतला मी. असं मुलांना देखील खूप आवडतं कारण आहे बघा हे नंतर व्हिडिओ पाहिल्यास स्वतःच खुश होतील. चल मजा आली यार.
थोडंसंच बसलो. पर तिकीट आहे 40 रुपये. डुकूचे देखील घेतले आणि माझी बॅग नुसती नाचते. तर जाऊयात मस्तपैकी. किती छान असं वाटतं. आता आपल्या इकडं सगळीकडेच असतंय. मी गेला घोडा आणि एकच जागेवर त्याला जायचं पडलेलं असतं. फेमस आहे बाबा फालुदा. यांना माहिती आहे बाबा, आपल्याला नाही. स्पायरल पोटॅटो चिप्स. दोन घ्या, अर्धा काय त्यांच्यासाठी साधा घेऊ, आमच्यासाठी मसाला वाला घेऊ. मी फ्रँकी म्हणत होते पण आता बघा काय काय बाहेर निघालं तर भूक लागणारच, त्यामुळे आम्ही हे काय बोलतात ते घेतलं आणि फ्रँकी देखील घेतली. स्पायरल पॅटेटोज असं. आणि ह्यांनी मुलांना देखील चारलं. मग आम्ही दोघांनी खाल्लं, म्हणजे मी यांना चारलं आणि ते मी देखील खाल्लं. अशा प्रकारे आमचा खूप सुंदर असा नवीन वर्षाचा नवीन दिवस गेला आहे. आणि असेच दिवस जावं तुमच्या देखील आयुष्यामध्ये जसे माझ्या जातात. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली. हे म्हटले नको खाऊ आईस्क्रीम, तर मी म्हटलं मला तर खायचे, मरू दे तिकडे, आता किती दिवस आपण ह्याच्यामध्येच राहणार. आणि आता बघा आज मी व्हॉइस ओव्हर दुसऱ्या दिवशी करते, पण मला सर्दी कमी झालीच नाही, म्हणजे गेली अक्षरशः, त्याला आईस्क्रीम घेऊन गेली समजा. त्यानंतर मग मी मटका कुल्फीच घेतली आणि मला म्हणजे घ्यायची होती, त्यामुळे मी ते घेतले. आणि मुलांनी बिस्किट आईस्क्रीम अशी वेगळीच घेतली होती. अशा प्रकारे आमचा दिवस सुरू झाला. म्हणजे पहिला वर्षातला पहिला दिवस सुरू झाला. खूप मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर ही लादे आहेत, म्हणजे काचाचं फ्लोअर आहे ते चालण्यासाठी, तिथून आम्ही खूप एन्जॉय करत होतो. लोक खूप नोटीस करत होते. हा, मग मला चुपकेश कोणतरी पाहिजे असं की आपण चालायला तर कोणतरी व्हिडिओ काढणार की बाबा नाही का रिॲक्शन मिळतात. किती लोक असे काढतात मस्त माहिती. हे काय हो काय झालं बाबू, आता होते आज खाली कधी हाऊस पेन गेले तिकडे. तर कोण म्हणजे मी नाही. मल्हारराव होळकरांची सून, त्यांचे सासरे खूप ग्रेट होते. त्यांनी शिकवलं मल्हारराव होळकर. त्यांनी शिकवलं का त्यांना. आणि दुसरा एक त्याचं नाव वेगळंच काय रामजी होळकर का काय नवऱ्याचं एवढं नाही कीर्तिकारांना सासऱ्यांनी शिकवलं. ते दोघे युद्धात मारले गेले. हा, मग अहिल्याबाई होळकरनी तो राज्यकारभार सांभाळला. आणि मग त्यांना म्हणजे असं नाही वाटलं की मीच म्हणजे माझ्याकडून होईल का नाही. ती सांभाळली ना हा, व्यवस्थित सगळं काय, हे मंदिरांची पुनर्बांधणी हे ते भरपूर काम पहिला दिवस तर वर्षाचा खूप छान गेलाय. पुढं कसं जातो समीर आउट ऑफ हे आमचे माकड आहे. छोटा माकड मोठा माकड, छोटा मोठा माकड. आम्ही माकड आणि आमचे पिल्ले. माकड जातो घरी. हे माकड बघायचं, माकड नाही उंदीर हे माकड. आता एवढ्यातच आम्ही घरी येऊन पोचलो आणि पाय खूप दुखत आहे. ते नवीन सँडल आहे ना, आणि मी खाल्ली आईस्क्रीम. आम्ही लोकांनी हे म्हणत होते की आता आईस्क्रीम खाल्ली, आजारी म्हणत होती. ते म्हटलं लोहे को काढताय असंच असं समजा. आणि मी खाल्लं नव्हतं तरी मला सर्दी झाली ना, मी खाल्ली मग आईस्क्रीम. आता बघूस रात्री दिवसभर असं काय होतंय, रात्रभर फ्रेश होते आणि मग मस्त उद्या भेटते. चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत हजर आहे. तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा, एन्जॉय करा. तुम्ही आनंदी राहिले तर दुसरे देखील आपले फॅमिली मेंबर एन्जॉय होतील. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. मी आणि तुम्ही एकच, त्यामुळे मी देखील खूप स्ट्रगल करते. चलो बाय, गुड नाईट.
Bye.